इटलीतील मिलान शहरामध्ये काही दिवसांपूर्वी प्राडाच्या वतीनं मेन्स फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मॉडेल्सनी कोल्हापुरी चप्पलची नक्कल असलेली पादत्राणं घातली होती. मात्र याचं श्रेय कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाला देण्यात आलं नव्हतं. यावरून सोशल मीडियातून प्राडाविरोधात जोरदार टीका झाली होती. या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं प्राडा कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर प्राडानं आपली पादत्राणं कोल्हापुरी चप्पलपासून प्रेरित असल्याचं मान्य करत कोल्हापूरला भेट देण्याचं मान्य केलं होतं. यानुसार कंपनीची टेक्निकल टीम मंगळवारी आणि बुधवारी कोल्हापुरात आली. या भेटीनंतर कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली होण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. त्या प्राडांना एवढे प्रभावित झालेले आहेत ते, कारण कोल्हापुरी चप्पल ही हँडमेड आहे आणि इतकी शरीराला आरामदायक आहे. त्यामुळं आमची आशा आहे की कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 हजार कारागीर आहेत. त्यांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळेल, कारण ह्यांचे दर एवढे मोठे आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यामुळं कोट्यावधीची रुपयाची उलाढाल आता जी आहे त्याच्यापेक्षा देखील अनेक पटीनं उत्पादन वाढून कारागिरांना काम मिळून, त्याचबरोबर इथले जे चप्पल व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. आणि येणारी टीम आहे, आता ही फायनल टीम येणार आहे आणि आम्हाला नक्कीच आशा आहे, कारण ही इंटरनॅशनल कंपनी आहे. त्यांनी अनेक त्यांच्याकडे मशिनरी आहेत, पण हे काम कधीही मशिनरीवर होत नाही. ह्याच्यावर मशिनरी कधीही निघू शकत नाहीत, कारण त्यांनी सर्च केलेलं आहे. त्यामुळं कोल्हापुरी चप्पलचं नाव जगात उज्ज्वल झालेलं आहे. पण प्राडाच्या माध्यमातून देखील आणखीन मोठ्या प्रमाणात उज्ज्वल होऊन संपूर्ण जगामधील लोक कोल्हापुरी चप्पल हे घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं कोट्यावधीच्या पुढं उलाढाल या कोल्हापूर शहरातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर चप्पलांमध्ये अनेक प्रकार येतात. याला कापशी असं म्हटलं जातं. महाराजा कापशी, मोजे पिंजरा, पेपर कापशी, आवाज करणारी कापशी असे अनेक प्रकार पडतात. एक जोड बनवण्यासाठी साधारण 2 दिवसाचा कालावधी लागतो. तर हे संपूर्ण काम हाताच्या साह्यानं केलं जातं. विशेष म्हणजे कीप इन पॉकेट या नावाची कोल्हापुरी चप्पल तर चक्क घडी करून खिशात सुद्धा ठेवता येते. ही चप्पल भूपाल शेटे यांनी प्राडाच्या टीमला दाखवल्या तर टीम थक्कच झाली. प्राडाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर कोल्हापुरातील कारागिरांसह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याच्यामुळं जर आमच्या बाजारपेठेला जर दर मिळाला, काम मिळालं, 4 पैसे वाढून मिळाले तर आमचं त्यात एक नाही आमच्या कामगारांचा फायदा होईल असं आम्ही आहे, असं आमचं मत आहे. आणि शेवटी आमचं ओरिजिनल कोल्हापुरी आलं ना, त्याच्यामुळं आमचं नाव वापरल्यामुळं आम्हाला हे जरासं, आणि त्यांची किंमत त्यांनी एवढी घेतली की भरपूरच झाली आमच्या मनात. ते आम्हाला पण त्या लेवलनं बाजारपेठेत आम्हाला दर मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. एवढं बाकीचं काय आम्हाला नाही. कोल्हापूर भेटीवर आलेल्या प्राडाच्या टेक्निकल टीमनंतर आता अन्य अधिकारीसुद्धा कोल्हापूरला भेट देत स्थानिक व्यावसायिक आणि कारागिरांशी करार करणार आहेत. हे करार कोल्हापुरी चप्पल जगभरात पोहोचायला आणि इथल्या चप्पल उद्योगाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. प्राडाबरोबर करार झाले आणि ते प्रत्यक्षात अस्तित्वात आले तर प्राडाचा राडा कोल्हापूरकरांसाठी फायद्याचा ठरणार आहे.